गुड आफ्टरनून ऑल ऑफ यू. सगळ्यांना माझा आवाज येतोय का? चॅटबॉक्स मध्ये सांगा. सगळ्यांना माझा आवाज ऐकायला येतोय? ओके, थँक्यू. चला मी स्क्रीन शेअर करते. सगळ्यांनी सांगा, स्क्रीन सगळ्यांना दिसते का? विजिबल आहे सगळ्यांना? ओके. तर फर्स्ट आपण फर्स्ट स्टँडर्डचा ईव्हीएसचा न्यू लेसन घेऊया आणि नंतर आपण सेकंड स्टँडर्डचा ईव्हीएसचा न्यू लेसन स्टडी करूया. ओके. तर सगळ्यांनी लक्ष देऊन ऐकायचं आहे. दोन्ही स्टँडर्डच्या मुलांनी कोणीही माईक ऑन करायचा नाहीये, व्हिडिओ ऑन करायचा नाहीये. ओके. तर चला फर्स्ट आपण फर्स्ट स्टँडर्डचा न्यू लेसन बघूया. ओके. तर लास्ट टाइम आपण काय बघितलं होतं फर्स्ट स्टँडर्ड स्टुडंट? गुड मॅनर्स आणि गुड हॅबिट्स बघितले होते ना, आपण स्टडी केले होते. ओके. घरामध्ये कुठले गुड मॅनर्स आणि गुड हॅबिट्स पाहिजे. ओके. तर सगळ्यांनी होमवर्क केला का? फर्स्ट स्टँडर्ड स्टुडंट क्वेश्चन आन्सर्स लिहिले सगळ्यांनी? ओके, व्हेरी गुड. तर आता आपण नेक्स्ट लेसन स्टार्ट करूया. तर टुडे वी आर गोइंग टू स्टार्ट युनिट 6. आता आपलं युनिट 6 स्टार्ट होत आहे, मुव्हिंग अबाउट. ओके. त्याच्यामध्ये मुव्हिंग बद्दल सांगितलंय, हालचालीबद्दल सांगितलंय, कसं आपण एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी कशाने कशाने प्रवास करतो. ओके. ट्रॅव्हलिंग कशाने करतो त्याबद्दल या युनिटमध्ये सांगितलंय. त्याचं लेसन आहे फर्स्ट मुव्हिंग अबाउट मध्ये. या युनिटमध्ये फर्स्ट लेसन आहे चॅप्टर नंबर 16 व्हेइकल्स. ओके. तर व्हेइकल्स माहित आहेत ना सगळ्यांना? वाहने ज्याच्याने आपण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतो. ओके. तर या व्हेइकल्स बद्दल या लेसन मध्ये सांगितलेलं आहे. चला आपण बघूया काय सांगितलंय, कुठले कुठले व्हेइकल्स सांगितले त्यांनी. ओके. तर बघा, वी यूज कार्स, बसेस, बायसिकल्स अँड ट्रेन्स टू गो फ्रॉम वन प्लेस टू अनदर. तर बघा, आपण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी कुठल्या कुठल्या व्हेइकल्सचा यूज करतो, कुठले कुठले वाहने वापरतो आपण? कार्सने जाता ना तुम्ही, कार यूज करता. कारनी तुम्ही एका कुठे गावाला वगैरे जायचं असेल तुम्ही कारने जाता. परत बसने जाता. बायसिकल, आता बायसिकल जर तुम्हाला स्कूलला जायचं असेल तर तुम्ही बायसिकलनी काय गावाला वगैरे जाऊ शकत नाही, एवढ्या लांब तर नाही जाऊ शकत. पण तुम्हाला जर तुमच्या घरापासून तुमच्या स्कूलपर्यंत जायचं तर तुम्ही बासचा यूज करता. ओके. देन ट्रेननी तुम्ही खूप म्हणजे लांब दुसऱ्या ठिकाणी जायचं असेल, ओके, तर तिथे तुम्ही ट्रेननी जाता. तर दे आर कॉल्ड व्हेइकल्स. तर या सगळ्या कार, बस, ट्रेन्स यांनाच काय बोलतात? व्हेइकल. काय बोलतात त्यांना? व्हेइकल्स म्हणजे वाहने. ओके. वी ऑल्सो यूज देम टू सेंड गुड्स फ्रॉम वन प्लेस टू अनदर. आता बघा, जसं आपल्याला ट्रॅव्हलिंग प्रवास करायला या सगळ्यांचा यूज होतो ना, हेल्प होते ना, आपल्याला मदत होते. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी आपल्याला बस, कार यांची हेल्प होते. तसंच जर तुम्हाला कुठलं सामान एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जायचं असेल त्याच्यासाठी सुद्धा आपण या बस, कार आणि ट्रेनचा यूज करू शकतो. ओके. बघा नेक्स्ट काय दिलंय? व्हेइकल्स ऑन लँड. आता जे व्हेइकल्स जमिनीवर चालतात, जमिनीवर चालतात. ओके. तर कुठले वाहन आहेत ते जमिनीवर चालतात फक्त? ओके. तर टांगाज, बुलक कार्ट्स, बायसिकल, स्कूटर्स अँड रिक्षा आर यूज टू ट्रॅव्हल शॉर्ट डिस्टन्स. बघा, आता जे टांगा वगैरे, टांगा माहिती आहे ना सगळ्यांना? हा बघा इथे दिसतोय पिक्चर मध्ये, याला टांगा बोलतात. ओके. त्याच्या साईडला बुलक कार्ट आहे, बैलगाडी आहे. नंतर बायसिकल आहे. ओके. बायसायकल बघा, बायसिकल आहे, सायकल आहे, नंतर स्कूटर आहे, नंतर काय सांगितलंय? रिक्षा. तर हे सगळं आपण कधी यूज करतो? जेव्हा आपल्याला शॉर्ट डिस्टन्स म्हणजे कमी अंतरावर प्रवास करायचा असेल. ओके. तर फॉर एक्झाम्पल तुम्हाला तुमच्या घरापासून शाळेपर्यंत जायचं असेल, म्हणजे तुमच्या शहरामध्येच तुम्हाला फिरायचं असेल. ओके. जिथे तुम्ही सिटीमध्ये राहता त्या सिटीमध्येच तुम्हाला फिरायचं असेल, तर गावामध्ये समजा फिरायचं असेल तर तुम्ही काय करता? या जे टांगा, बैलगाडी त्याचा यूज करता, स्कूटर वगैरे. ओके. स्कूटीचा वगैरे यूज करता ना तुम्ही मार्केटमध्ये वगैरे जाताना, म्हणजे शॉर्ट डिस्टन्स जे तर कमी अंतर असतं, कमी अंतरावर तुम्हाला ट्रॅव्हल करायचं असेल, प्रवास करायचा असेल, तुम्ही
रिक्षा, स्कूटर आणि बायसिकलचा यूज करता. तसंच बस, कार्स, ट्रेन्स आर यूज फॉर लॉंग डिस्टन्स ट्रॅव्हल. आता तुम्हाला जर लांब जायचं असेल कुठेतरी, म्हणजे समजा आता तुम्हाला तुमच्या गावी जायचं असेल, काहींचं गाव लांब असेल, ओके, तर तिथे तुम्ही कशाने जाता? बसनी जाता, कारनी जाता, ट्रेननी बघा तुम्हाला जर बाहेर फिरायला वगैरे जायचं असेल, केरळला वगैरे, कर्नाटकाला, तर तुम्ही कशाने जाणार? ट्रेननी जाणार. ओके. तर जेव्हा लांब तुम्हाला प्रवास करायचा असेल तर तुम्ही कशाने करता? बसनी, कारनी, ट्रेननी. ओके. तर ऑल लँड व्हेइकल्स मूव्ह ऑन व्हील्स. आणि हे सगळे जे जमिनीवर चालणारे व्हेइकल आहेत, वाहन आहेत, ते कशावर चालतात? कशाने मूव्ह होतात ते? चाकांनी. त्यांना चाकं असतात ना, म्हणून ते जमिनीवर चालतात. ओके. कळालं सगळ्यांना? व्हेइकल्स ऑन लँड, कुठले कुठले व्हेइकल्स, वाहने जमिनीवर चालतात, सगळ्यांना कळाले? बस, बुलक कार्ट, टांगाज. ओके. तर हे सगळे जे आहेत, रिक्षा, हे सगळे व्हेइकल्स ऑन दी लँड, जमिनीवर चालणारे वाहने आहेत. ओके. नेक्स्ट काय दिलं बघा आपल्याला? व्हेइकल्स ऑन वॉटर. आता पाण्यामध्ये कुठले वाहने चालतात? तर बघा, बोट, शिप अँड स्टीमर्स, ओके, आर यूज टू क्रॉस रिव्हर अँड ओशन. आता जे बोट वगैरे असतात, माहित आहेत ना तुम्हाला, जहाज, बोटी वगैरे, त्याच्यातून काय आपण समुद्रातून प्रवास करण्यासाठी, ओके, तर तुम्ही कशाचा यूज करता? बोट, शिपचा. ओके. कळालं सगळ्यांना? समुद्रातून जर तुम्हाला प्रवास करायचा असेल, तर तुम्हाला समजा घारापुरी वगैरेला जायचं असेल, तर तुम्ही कशाने जाता? जाता ना तुम्ही अलिबाग वरून बोटने जाऊ शकता तुम्ही घारापुरीला, एलिफंटाला. ओके. तर त्याच्याने आपण बोटनी जायचं, शिपनी नाही तर बोटनी तुम्ही ट्रॅव्हल करू शकता. तर त्यांनाच बोलता, शिप्स आणि बोट्सला काय बोलता तुम्ही? व्हेइकल्स ऑन वॉटर. ओके. हे पाण्यामध्ये चालणारे व्हेइकल्स आहेत. नंतर त्यांनी सांगितलंय व्हेइकल्स इन द एअर. आता हवेमध्ये उडणारे कुठले वाहने आहेत? हवेमध्ये कुठले व्हेइकल्स असतात? तर एरोप्लेन्स अँड हेलिकॉप्टर्स आर यूज टू ट्रॅव्हल बाय एअर. तर तुम्हाला उडायचं म्हणजे हवेने जर प्रवास करायचा असेल तर तुम्ही कशाचा यूज करता? एरोप्लेन्स आणि हेलिकॉप्टर्स. दे आर फास्टेड टू ट्रॅव्हल. आणि त्याच्याने आपल्याला म्हणजे जास्त टाइम पण लागत नाही. जर तुम्हाला किती म्हणजे समजा तुम्हाला केरळला सुद्धा जायचं असेल तर त्याला ट्रेननी जायला जर 2 दिवस वगैरे लागत असेल, पण एरोप्लेननी तुम्हाला समजा कदाचित 1 तास 2 तासच लागेल. ओके. तर एअरनी म्हणजे हवेतून प्रवास करायला लवकर प्रवास होतो, फास्ट प्रवास होतो. ओके. कळालं सगळ्यांना? तर व्हेइकल इन द एअर कुठले कुठले आहेत? एरोप्लेन्स अँड हेलिकॉप्टर. ओके. व्हेइकल्स ऑन द वॉटर, वॉटर मधले कुठले कुठले व्हेइकल्स आहेत? बोट्स, शिप्स अँड स्टीमर्स. देन व्हेइकल्स ऑन द लँड, जमिनीवरचे कुठले आहेत? टांगाज, बुलक कार्ड्स, बायसिकल, स्कूटर्स, रिक्षा, बसेस, कार्स, ट्रेन्स. ओके. तर हे सगळे व्हेइकल्स ऑन लँड. कळालं सगळ्यांना? सगळ्यांना कळालं का? व्हेइकल्सचे टाइप्स, डिफरंट डिफरंट व्हेइकल्स कळाले सगळ्यांना? ओके. नेक्स्ट काय दिलं बघा, रिमेंबर बघा, वी यूज व्हेइकल टू गो फ्रॉम वन प्लेस टू अनदर. तर आपण वाहनांचा वापर करतो कधी? आपल्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायचं आपण या व्हेइकल्सचा, या वाहनांचा उपयोग करतो. डिफरंट काइंड्स ऑफ व्हेइकल्स मूव्ह ऑन लँड, वॉटर अँड इन द एअर. आणि जे वेगवेगळ्या प्रकारची जे वाहनं असतात ती काही जमिनीवर चालतात, तर काही पाण्यामधून पाण्यातून चालतात, तर काही हवेमार्फत हवेतून जातात. ओके. कळालं सगळ्यांना लेसन? व्हेइकल लेसन कळालं का सगळ्यांना? इझी लेसन आहे एकदम. तुम्हाला सगळ्यांना माहित आहे ते सगळे व्हेइकल्स, तुम्ही सगळे रोज बघता. ओके. कळाले सगळ्यांना? फर्स्ट स्टँडर्ड स्टुडंट व्हेइकल्स कळाले सगळे? ओके. चला आता आपण क्वेश्चन आन्सर्स बघूया. मला आता तुम्ही आन्सर सांगायचं सगळ्यांनी. ओके. चला, फर्स्ट क्वेश्चन काय बघा, फिलिंग द ब्लँक्स युझिंग राईट वर्ड. आता इथे तुम्हाला बघा काही वर्ड्स दिलेले ते बरोबर फिल करायचे आहेत आपल्याला. ओके. तर तुम्हीच सांगायचं मला आन्सर. ऑल लँड व्हेइकल्स मूव्ह ऑन डॅश. तर सगळे जे लँड व्हेइकल्स आहेत ते कशावर चालतात? कोण सांगणार मला? जिज्ञासा सांग आन्सर.
ऑल लँड व्हेकल्स मूव्ह ऑन जिज्ञासा. माझा आवाज येतोय का? सगळे जे लँड जमिनीवर चालणारे जे वाहने आहेत ते कशावर चालतात? कशाने चालतात ते? कोण सांगणार? ओके आयशा सांग बाळा, आन्सर काय असेल? आयशा All माइक ऑन. land ऑल vehicles लँड move on मूव्ह ऑन move on will wheel. व्हील. व्हेरी गुड. तर जे सगळे जमिनीवर चालणारे जे सगळे व्हेकल्स आहेत, वाहने आहेत, ते चाकावर चालतात. त्यांना चाकं असतात ना, बघा इथे सगळ्यांना माहित आहे. बस, रिक्षा, ऑटो रिक्षा सगळ्यांना काय चाक आहे. द ऑल लँड व्हेकल्स मूव्ह ऑन व्हील्स. आपण बघितलं सुद्धा होतं. ओके चला नेक्स्ट क्वेश्चनचा आन्सर कोण सांगणार मला? द डॅश ट्रॅव्हल इज द फास्टेस्ट वे टू ट्रॅव्हल. तर कुठलं ट्रॅव्हलिंग सगळ्यात जास्त फास्ट होतं? कोण सांगणार मला? चला ज्याला येतं त्यांनी चॅटबॉक्स मध्ये नावं लिहा. जिज्ञासा. ओके जिज्ञासा माइक ऑन कर. द डॅश ट्रॅव्हल इज द फास्टेस्ट वे टू ट्रॅव्हल. कुठलं ट्रॅव्हल जास्त फास्ट होतं? एअर. व्हेरी गुड. एअर. AIR एअर. एअर ट्रॅव्हल इज द फास्टेस्ट वे टू ट्रॅव्हल. तुम्ही हवेनी जर विमानानी जर एरोप्लेननी नाही तर हेलिकॉप्टरनी जर ट्रॅव्हल केलं तर ते फास्ट ट्रॅव्हल होतं. लवकर आपण प्रवास होतो आपला. ओके बुलक कार्ट्स आर यूज टू ट्रॅव्हल इन डॅश. जे बुलक कार्ट्स आहेत ते कुठे यूज करतात ट्रॅव्हल करण्यासाठी, प्रवास करण्यासाठी कुठे यूज करतात ते कोण सांगणार मला? बुलक कार्ट्स आर यूज टू ट्रॅव्हल इन. ज्यांना येतं त्यांनी नावं लिहा. विराज. विराज माइक ऑन कर. बुलक कार्ट्स आर यूज टू ट्रॅव्हल इन डॅश. विराज. बुलक कार्ट्स कुठे यूज करतात, कुठे वापरतात ट्रॅव्हल करण्यासाठी, प्रवास करण्यासाठी? हिल, हे एअर, विलेजेस अँड बोट्स. काय येणार आन्सर? काय आवाज नाही येतय विराज? आन्सर काय येणार? बुलक बुलक कार्ट्स आर यूज टू ट्रॅव्हल इन डॅश. व्हील, एअर, विलेजेस, बोट्स. बोट कुठे चालतात? विलेजेस. ओके विलेजेस. तर बघा बाय जे गुड बाय. माइक ऑफ करा. बघा जे बुलक कार्ट्स असतात, बैलगाडी वगैरे, ते कुठे यूज करतात प्रवास करायला? कुठे वापर होतो त्यांचा? गावांमध्ये. ओके टू ट्रॅव्हल इन विलेजेस. ओके डॅश आर यूज टू क्रॉस रिव्हर्स. कोण सांगणार? जे रिव्हर्स, जे नद्या वगैरे क्रॉस करायला, ओके पार करायला आपण कशाचा यूज करतो? नदी पार करण्यासाठी आपण कशाने पार करणार ती नदी? कोण सांगणार मला? तुलजा ज्यांचं नाव आहे, न्यू स्टुडंट. माइक ऑन करा. सांगा मला. डॅश आर यूज टू क्रॉस रिव्हर्स. Boats are used to cross rivers. व्हेरी गुड. तर बघा जे बोट्स आहेत ते आपण यूज करतो. जे तुम्हाला नदी पार करायची असेल, नदी क्रॉस करायची असेल, तर तुम्ही कशाने जाणार? हेलिकॉप्टरने जाणार का? नदीतून हेलिकॉप्टर जाईल का? नाही ना. तर तुम्ही बोट्सचा यूज करणार. ओके कळालं सगळ्यांना? फर्स्ट क्वेश्चन फिलिंग द ब्लँक्स. आन्सर कळाले सगळ्यांना? तुम्हाला घरी लिहायचे आहेत होमवर्क मध्ये.
ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे, टिक द करेक्ट अँड क्रॉस द रॉंग स्टेटमेंट. ओके, तर तुम्हाला जर करेक्ट जे स्टेटमेंट असेल त्याला करेक्ट करायचं आहे आणि जे रॉंग असतील त्याला क्रॉस करायचं. ओके, चला. तर फर्स्ट क्वेश्चन बघा काय, एरोप्लेन्स हॅव व्हील्स. जे एरोप्लेन्स आहेत त्याला व्हील्स असतात का? कोण सांगणार मला? एरोप्लेन्स हॅव व्हील्स. आयशा सांग, स्टेटमेंट करेक्ट आहे का रॉंग आहे? Yes. पण इथे आपल्याला पण ते व्हेकल्स एअर मध्ये असतात ना, मग ते त्यांना व्हील्स असतात पण ते व्हील्सवर नाही चालत. ओके, पण ओके. Okay, teacher. हा, नेक्स्ट क्वेश्चन आहे, द ट्रायसिकल हॅज 2 व्हील्स. जे ट्रायसिकल असतात तर त्यांना 2 व्हील्स असतात का? कोण सांगणार? जिज्ञासा सांग, स्टेटमेंट करेक्ट आहे का रॉंग आहे? रॉंग. जे ट्रायसिकल आहे मग त्यांना किती चाकं असतील? 3. ओके, 3 व्हील्स. ट्रायसिकल हॅज अ 3 व्हील्स. ओके, द ऑटो रिक्षा हॅज अ 3 व्हील्स. कोण सांगणार मला, स्टेटमेंट करेक्ट आहे का रॉंग आहे? तुलजा सांग, दे अन ऑटो रिक्षा हॅज अ 3 व्हील्स. Yes. येस, करेक्ट. तर ऑटो रिक्षाला 3 काय असतात? व्हील्स असतात. सगळ्यांनी वरती बघितलं ना ऑटो रिक्षा, बघा इथे 3 आहेत त्याला व्हील्स. An aeroplane is used for land travel. स्टेटमेंट राईट आहे का रॉंग आहे? कोण सांगणार? जो एरोप्लेन आहे तो लँड जमिनीवरचा प्रवास करण्यासाठी यूज करतात का? कोण सांगणार? विराज सांग, स्टेटमेंट रॉंग आहे का राईट आहे? अन एरोप्लेन इज यूज फॉर लँड ट्रॅव्हल. Wrong. रॉंग की राईट? Wrong. एरोप्लेनचं रॉंग. व्हेरी गुड. तर जो एरोप्लेन आहे ते आपण कशासाठी? एअरमध्ये ट्रॅव्हल करण्यासाठी यूज करतो ना, लँडवर ट्रॅव्हल करण्यासाठी नाही यूज करत. ओके, सगळ्यांना कळालं फर्स्ट. आणि सेकंड क्वेश्चन, थर्ड क्वेश्चन मध्ये काय सांगितलंय? कलेक्ट द पिक्चर ऑफ डिफरंट व्हेकल्स अँड पेस्ट देम इन युअर स्क्रॅप बुक. हे तुमची ऍक्टिव्हिटी आहे, ते तुम्हाला स्कूलमध्ये सांगतील. तुम्हाला डिफरंट डिफरंट व्हेकल्सचे काय करायचे? स्टिकर्स वगैरे घ्यायचे, पिक्चर्स, आणि ते कलेक्ट करून तुम्हाला स्टिक करायला सांगितलं स्क्रॅप बुक मध्ये. ओके, तर तुम्हाला होमवर्क मध्ये काय करायचंय? फर्स्ट आणि सेकंड क्वेश्चन सगळ्यांनी लिहायचे आहेत. ओके, कळालं सगळ्यांना? फर्स्ट स्टँडर्ड स्टुडंट, सगळ्यांना लेसन कळाला आणि होमवर्क कळाला का? सगळ्यांनी होमवर्क करायचं आहे. ओके, फर्स्ट स्टँडर्ड स्टुडंट, क्वेश्चन आन्सर सुद्धा मी तुम्हाला सांगितले. सगळ्यांना आता आन्सर माहिती आहेत ना? येस. नेक्स्ट आता सेकंड स्टँडर्ड स्टुडंट आहेत ना क्लासमध्ये? जरा चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा येस म्हणून. सेकंड स्टँडर्ड स्टुडंट, ओके. चला आता आपण तुमचा नेक्स्ट लेसन घेऊया. ओके, फर्स्ट स्टँडर्डने सुद्धा लक्ष द्यायचंय. इम्पॉर्टंट लेसन आहे. ओके, तुम्हाला सुद्धा उपयोगी आहे. जसं त्यांनी लक्ष दिलं ना, तुम्ही सुद्धा लक्ष द्यायचंय. चला आता सेकंड स्टँडर्ड स्टुडंट, तुम्हाला स्क्रीन दिसते का? सांगा एकदा चॅट बॉक्स मध्ये. ओके, चला. तर तुमचा नेक्स्ट लेसन आहे. लास्ट टाइम आपण काय बघितलं होतं? काय बघितलं होतं? प्लांट्स आर इम्पॉर्टंट. हा लेसन बघितला होता ना, प्लांट्स आपल्याला कसा इम्पॉर्टंट आहे, त्याच्यापासून आपल्याला काय काय मिळतं, प्लांट्स वरून काय काय मिळतं? फूड, फ्रुट्स, ऑइल, परत जे शुगर वगैरे, स्पायसेस, हे सगळं आपण बघितलं होतं ना, काय काय मिळतं. त्याचे क्वेश्चन आन्सर्स लिहिले का तुम्ही? कॉटन, रबर, मेडिसिन्स, हे सगळं आपल्याला प्लांट्स कडून मिळतं. त्या क्वेश्चन आन्सर्स लिहिले तुम्ही? सेकंड स्टँडर्ड स्टुडंट, क्वेश्चन आन्सर्स लिहिले का तुम्ही? ओके, तर टुडे वी आर गोइंग टू स्टार्ट न्यू लेसन. तर आज आपला न्यू लेसन आहे. तर आज आपल्याला ॲनिमल्स बद्दल शिकायचं. ओके, ॲनिमल्सची इन्फॉर्मेशन घ्यायची.
इन द ॲनिमल वर्ल्ड. लेसनचं नाव काय? इन द ॲनिमल वर्ल्ड. तर आज आपल्याला या लेसनमध्ये डिफरंट डिफरंट ॲनिमल्स बद्दल शिकायचं आहे, स्टडी करायचं. ओके, तर चला स्टार्ट करूया. सगळ्यांना माझा आवाज क्लिअर येतोय का? एकदा कन्फर्म सांगा. आवाज सगळ्यांना माझा येतोय? ओके, चला बघा, ॲनिमल्स बद्दल एकदम इंटरेस्टिंग लेसन आहे. चला. वी आर ऑल ॲनिमल्स फ्रॉम द क्रॉलिंग वर्म्स टू द मायटी लायन. आता बघा, आपण सगळेजण काय आहोत? एक प्राणी आहोत. ॲनिमल्स म्हणजे काय? आपण सगळे एक प्रकारचे प्राणी आहोत. म्हणजे जसं तुम्ही सरपटणारं वर्म असतं, किडे वगैरे असतात ना सरपटणारे, जे रेंगळतात किडे, तर त्याच्यापासून जो लायन आहे, सिंह, तिथपर्यंत सगळे आपण काय आहोत? एक प्राणी आहोत. आपण सगळे ॲनिमल्स आहोत. ओके, इवन ह्युमन बिंग्स आर ॲनिमल्स. आपण सुद्धा जे ह्युमन बिंग्स आहेत, म्हणजे आपण सगळे माणसं, हे सुद्धा आपण काय? प्राणीच आहोत. ओके, मोस्ट ॲनिमल्स कॅन मूव्ह अबाउट फ्रीली. तर काही जे प्राणी असतात ते एकदम फ्रीली, मुक्तपणे इकडे तिकडे फिरू शकतात. ओके, देअर डाईट कन्सिस्ट ऑफ प्लांट्स अँड अदर स्मॉल ॲनिमल्स. मग त्यांच्या डाईटमध्ये, त्यांच्या जेवणामध्ये काय असतं? काय खातात ते? काही प्राणी प्लांट्स खातात. ओके, तर काही काय खातात? स्मॉल ॲनिमल्स खातात. ओके, जसं लायन वगैरे काय खातात? दुसऱ्या प्राण्यांना मारून खातात ना. आणि जे आपले काऊ बफेलो हे काय खातात? प्लांट्स खातात. ओके, दे टू हॅव सेन्स ऑर्गन. तर त्यांना सुद्धा काय? सेन्स ऑर्गन आहे. आपल्याला जे सेन्स ऑर्गन आहेत ना आपल्याला, टंग, आईज, नोज, अजून इयर्स, स्किन, तर हे सगळे आपले सेन्स ऑर्गन आहे. माहिती आहे ना सगळ्यांना? तर त्यांना सुद्धा सेन्स ऑर्गन आहेत. ओके, कम लेटेस्ट अरेंज सम ऑफ द ॲनिमल्स इन टू ग्रुप्स. आता आपल्याला माहित आहेत खूप सारे ॲनिमल्स आहेत आपल्या एन्व्हायरमेंटमध्ये, पण आता आपल्याला त्याचे डिफरंट डिफरंट ग्रुप्समध्ये आपण त्यांना काय करूया? अरेंज करूया. ओके, चला, कळालं सगळ्यांना फर्स्ट पॅरा? ओके, चला आता फर्स्ट ग्रुप, त्यांचे ग्रुप्स बघा, कुठल्या कुठल्या ग्रुप्स आहेत? मॅमल्स. आता फर्स्ट ग्रुप काय? मॅमल्स म्हणजे काय? मराठीत बोलतात त्याला सस्तन प्राणी. काय बोलतात? सस्तन प्राणी. आता हे नक्की मॅमल्स म्हणजे काय ते आपण बघूया. मॅमल्स नर्स देअर यंग वन्स. तर जे मॅमल्स असतात ते काय करतात? त्यांच्या लहान मुलांचं पोषण तेच करतात. ओके, द यंग वन्स आर फेड ऑन देअर मदर्स मिल्क. आणि ते ज्यांची जी छोटी बाळं असतात ते काय करतात? त्यांचं जेवण काय असतं? त्यांच्या आईचं दूध असतं. ओके, मग त्यांचं जे पोषण, त्यांचं जे आहार असतो, डाईट असतो त्यांचं, ते काय असतं? त्यांच्या आईचं दूध असतं. These animals have 4 limbs and a tail. तर त्या ॲनिमल्स असतात, जे मॅमल्स आहेत, त्यांना काय असतात? 4 limbs असतात, म्हणजे 4 हात आणि पाय. त्यांना काय असतात? 4 हात किंवा पाय असतात. ओके, म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा, कॅट, डॉग, कॅमल आणि मंकी, हे सगळे काय आहेत? मॅमल्स आहेत. ओके, तर त्यांना काय असतात? 4 हात नाही तर 4 पाय असतात. ओके, आणि एक शेपटी असते. दे हॅव अ फर ऑर हेअर ऑन देअर बॉडीज. आणि त्यांच्या अंगावर काय असतात? खूप सारे असं फर म्हणजे पिस वगैरे, नाहीतर खूप सारे केस असतात. ओके, ह्युमन बिंग्स आर ऑल्सो मॅमल्स बट दे डू नॉट हॅव अ टेल. आणि आपण सुद्धा मॅमल्स आहोत. ओके, पण आपल्याला टेल नाहीये. ओके, आपल्याला शेपूट नाहीये. सम ऑफ द मॅमल्स आर. तर काही मॅमल्स बघा, त्यांनी एक्झाम्पल दिले आपल्याला. कुठले कुठले मॅमल्स आहेत बघा? कॅट, डॉग, कॅमल, उंट, कुत्रा, मांजर आणि मंकी, हे सगळे काय आहेत? मॅमल्स आहेत. ओके, तर कळालं सगळ्यांना मॅमल्स कुठले कुठले असतात? मॅमल्स म्हणजे कोण? जे स्वतःचे लहान मुलांचं जे पोषण काय करतात? म्हणजे ते त्यांच्या लहान मुलांचं स्वतःहून पोषण करतात. ओके, तर त्यांना काय बोलतात? मॅमल्स. आणि त्यांना काय असतं? 4 लिम्स आणि एक टेल असते, आणि त्यांच्या अंगावर खूप सारे हेअर्स असतात. ओके, कळालं सगळ्यांना मॅमल्स? मॅमल्स कळाले का सगळ्यांना? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. क्वेश्चन आन्सर विचारणार आहे मी, सगळ्यांना यायला पाहिजे, लक्ष द्या.
नेक्स्ट बघा आता काय आहेत ॲनिमल्सचा ग्रुप रेप्टाईल्स. रेप्टाईल्स म्हणजे काय सरपटणारे प्राणी. आता जे सरपटतात ना प्राणी साप वगैरे त्यांना काय बोलतात रेप्टाईल्स बोलतात. दीज ॲनिमल्स हॅव अ हार्ड ऑर स्केली स्किन. तर या ॲनिमल्सची जी स्किन असते ती एकदम हार्ड असते, जाड असते आणि त्यांच्या अंगावर खूप सारे स्केल म्हणजे खवले असतात. ओके. दे आर ऑलवेज बॉर्न ऑन लँड आणि ते जमिनीवरच काय होतात जन्माला येतात. सम ऑफ दिस ॲनिमल्स हॅव 4 लेग्स आणि मग याच्यातले जे काही ॲनिमल्स असतात त्यांना 4 पाय असतात. फॉर एक्झाम्पल बघा लिझार्ड, जी पाल दिसते ना लिझार्ड, तर ते काय आहे तिला 4 पाय आहेत ना. लिझार्डला बघा 4 लेग्स आहेत. म्हणजे काही रेप्टाईल्स असतात त्यांना 4 पाय असतात. स्नेक्स हॅव नो लेग्स ॲट ऑल. म्हणजे साप असतात ते सुद्धा रेप्टाईल्स आहे पण त्यांना पाय नसतात. ओके. बघा इथे टॉर्टाईजला सुद्धा पाय आहेत, 4 लेग्स आहेत. तर सम ऑफ द रेप्टाईल्स आर, त्याच्यातले बघा रेप्टाईल्स त्यांनी दाखवलेत कुठले कुठले स्नेक, टॉर्टाईज अँड लिझार्ड. ओके. तर यांना सगळ्यांना काय बोलायचं रेप्टाईल्स. तर रेप्टाईल्स म्हणजे काय, त्यांची स्किन कशी असते हार्ड असते, जाड असते आणि स्केली असते म्हणजे त्याच्यावर खवले असतात खूप सारे. आणि त्यांना काय 4 लेग्स, काहींना 4 लेग्स असतात. ओके. पण काहींना लेग्सच नसतात. ओके. ना रेप्टाईल्स कुठले आहेत, रेप्टाईल्स कळाले का सगळ्यांना. ओके. आता थर्ड वाला ग्रुप कुठला आहे ॲनिमल्सचा, बर्ड्स. आता बर्ड्स तर सगळ्यांना माहिती आहे, पक्षी. तर बघा बर्ड्स कम आउट ऑफ एग्स. आता हे पक्षी कशातून जन्माला येतात, सगळ्यांना माहिती आहे अंड्यातून जन्माला येतात. दे हॅव 2 लेग्स. तर त्यांना किती पाय असतात, 2 लेग्स, 2 पाय असतात. दे हॅव फेदर्स ऑन देअर बॉडी टू कीप देम वॉर्म. तर त्यांना स्वतःला गरम राहण्यासाठी, उबदार राहण्यासाठी त्यांच्या अंगावर काय असतात खूप सारे पिसं असतात. ओके. फेदर्स पंख आणि पिसे असतात. ऑल बर्ड्स हॅव अ बिल ऑर अ बीक. तर सगळ्या बर्ड्सला काय असते, एक चोच असते ना, जसं आपल्याला तोंड आहे तर सगळ्या बर्ड्सला काय असते, चोच असते. दे पिक ॲट देअर फूड विथ द बिक्स. आणि ते त्यांच्या तोंड म्हणजे चोचीनेच काय करतात फूड उचलतात, अन्न उचलतात आणि खातात. मेनी बर्ड्स कॅन फ्लाय विथ द हेल्प ऑफ देअर विंग्स. तर काही बर्ड्स आहेत ते काय करतात त्यांच्या पंखानी हवेत उडतात. ओके. बर्ड्स लाईक अ डक्स अँड स्वॅन हॅव अ पेडल लाईक फीट टू हेल्प देम स्विम इन अ वॉटर. तर बघा जे स्वॅन आहे म्हणजे हंस आणि डक म्हणजे बदक. तर डक आणि हंसासारखे, बदक आणि हंसासारखे जे बर्ड्स आहेत त्यांना कसे पाय असतात, पॅडल लाईक, म्हणजे जे पॅडल असतात ना आपल्या सायकलीचे तसे त्यांचे पाय असतात. ओके. तर पॅडल सारखे त्यांचे पाय असतात त्याच्यामुळे त्यांना काय हेल्प होतं, पाण्यामध्ये पोहण्यासाठी त्यांना त्या पॅडल लाईक फीटचा पायांचा यूज होतो. ओके ना सगळ्यांनी. डकचे कसे असतात पाय बघा इथे एकदम असे सपाट असतात, एकदम चिटकलेले. मग त्यालाच ते त्याच्यामुळे काय होतात ते पाण्यामध्ये पोहू शकतात. सम ऑफ द बर्ड्स आर अराउंड अस. तर आपल्या आजूबाजूला असणारे बर्ड्स बघा कुठले कुठले आहेत, पॅरोट, क्रो, स्पॅरो, पिजन, स्वॅन, डक. ओके. कळालं सगळ्यांना बर्ड्स. बर्ड्स कळाले का सगळ्यांना. त्यांना एक चोच असते, 2 पाय असतात, त्यांच्या अंगावर खूप सारे फेदर्स असतात, त्यांना गरम वाटायला थोडं. ओके. आणि ते बिकनीच काय करतात त्यांचं फूड खातात. ओके. पण जे डक आणि स्वॅन सारखे जे बर्ड्स आहेत त्यांना कसे पॅडल लाईक फीट असतात, पाय असतात, पॅडल सारखे पाय असतात. त्याच्यामुळे त्यांना कशासाठी हेल्प होते, पाण्यामध्ये पोहण्यासाठी त्यांना हेल्प होते. ओके. चला आता नेक्स्ट काय दिलंय त्यांनी, बिग्स, फीट अँड क्लॉज ऑफ बर्ड्स. आता त्यांनी डिफरंट जे सगळे चोच वगैरे आहे, चोच, पाय आणि नख, तर सगळ्या बर्ड्सची काय सेम असतात का, नाही. काहींची चोच छोटी असते, काहींची चोच कशी असते मोठी असते, काहींचे नख मोठे असतात, काहींचे छोटे असतात, काहींचे पंख मोठे असतात. तर ते सगळ्या त्याची इन्फॉर्मेशन दिलेत. ओके. आता बघा फर्स्ट काय दिलं त्यांनी, शॉर्ट बिक्स म्हणजे छोटी चोच असणारे कुठले काय असतं म्हणजे कुठले बर्ड्स असतात. तर स्पॅरोज अँड पिजन्स हॅव अ शॉर्ट बिक्स. ओके.
जे चिमणी आणि कबूतर आहे त्यांची जी चोच असते ती कशी असते, छोटी असते. दे यूज देअर बिग्स फॉर इटिंग सीड्स अँड ग्रेन. तर ते त्यांच्या चोचीचा उपयोग कशासाठी करतात, धान्य आणि जे बी आहेत ते खाण्यासाठी यूज करतात. ओके. नंतर सांगितलं कर्व बिग्स, म्हणजे जरा कर्व म्हणजे कसं, कर्व माहितीये ना, गोलाकार, थोडा गोलाकार. ओके. तर तसं कर्व बघा इथे दिसतंय, त्याला बोलतात कर्व बिग. ओके, थोडस वाकलेली. तर इगल्स अँड वल्चर्स हॅव अ कर्व बिग्स. आता जे इगल्स आहे, इगल्स म्हणजे काय, गरुड, आणि वल्चर्स म्हणजे काय, गिधाड. तर या दोघांचे जे बिग्स आहेत ते कसे असतात, जरा कर्व असतात. ओके, सरळच्या सरळ नसतात, थोडे वाकलेले असतात. ओके, गोलाकार. दे यूज देअर बिग्स फॉर टिअरिंग द फ्लेश ऑफ ॲनिमल्स. तर ते काय खातात तुम्हाला माहिती आहे, ते सगळे डेड ॲनिमल्स असतात, जे मेलेले प्राणी पक्षी, त्यांचं ते काय करतात, फ्लेश म्हणजे मांस खातात. त्याचं जे त्यांची चोच आहे ते काय करतात, ते खाण्यासाठी यूज करतात. ओके. नंतर काय दिलंय, ब्रॉड अँड फ्लॅट बिग्स, ज्यांची जाड, ब्रॉड म्हणजे अशी जाड, आणि फ्लॅट म्हणजे एकदम सरळ. ओके, कोणाची असते बीक, तर तीच अशी चोच डकची असते, बदकाची असते. द डक हॅज अ ब्रॉड अँड फ्लॅट बीक. ओके, कळालं सगळ्यांना. तर बीक बद्दल सगळ्यांना कळालं का, डिफरंट बीक, शॉर्ट बीक, कर्व बीक्स अँड फ्लॅट अँड ब्रॉड बीक कोणाकोणाचे असतात, कळालं सगळ्यांना. ओके, चला आता त्यांनी नेक्स्ट कशाचं दिलंय, फीट आणि क्लॉज, म्हणजे जे पाय त्यांचे आणि त्यांची नख त्यांचे त्यांनी डिफरंट सांगितले. ओके. तर बघा पहिलं काय दिलं, पर्चिंग बर्ड्स. आता पर्चिंग बर्ड्स म्हणजे काय बघूया आपण. बर्ड्स like the crow, pigeon and sparrow have 3 toes in front and 1 toe at the back. आता बघा जे कावळे वगैरे आहेत, कावळे, कबूतर आणि चिमणी, जे पाय असतात त्यांच्या पायांची जी नखं असतात ती कशी असतात बघा, पुढच्या साईडला 3 असतात. ते त्यांच्या पुढच्या साईडला असे 3 पाय असे असतात, टोज असतात, 3 बोटं पुढच्या साईडला असतात, आणि पाठीमागच्या साईडला 1 बोट असतं. दिसतंय ना सगळ्यांना, जे 3 हे टोज ते समोरच्या साईडला आहेत आणि पाठीमागच्या साईडला 1 टोज असतं. तर त्यांनाच काय म्हणतात, पर्चिंग बर्ड्स. काय म्हणतात, पर्चिंग बर्ड्स. ज्यांचे 3 काय टोज काय असतात, समोरच्या साईडला असतात, आणि 1 टो कुठे असतो, पाठीमागं असतो. ओके. तर त्या बर्ड्सला काय बोलतात, पर्चिंग बर्ड्स. These toes help the bird to hold on the branches of the tree. मग असे जे ज्यांचे टोज असतात ते कशाला हेल्प होतात, कशासाठी हेल्पिंग आहेत, त्यांना हेल्पफुल आहेत. तर ते कशावर बसतात, झाडांच्या फांद्यावर बसतात ना. मग झाडाची फांदी एकदम घट्टपणे पकडून ठेवण्यासाठी त्यांना त्या टोजचा, त्या पायांचा काय होतो, बोटांचा उपयोग होतो. कळालं सगळ्यांना. पर्चिंग बर्ड्स म्हणजे ज्यांच्या पायाची बोटं पुढच्या साईडला 3 असतात आणि पाठच्या साईडला 1 असतात, तर त्यांना काय बोलतात, पर्चिंग बर्ड्स. नेक्स्ट आहे क्लाइम्बिंग बर्ड्स. आता क्लाइम्बिंग बर्ड्स बघा कसे असतात, त्यांचे पाय कसे असतात. द पॅरोट हॅज 2 toes पॉइंटिंग फॉरवर्ड अँड 2 पॉइंटिंग बॅक. आता जो पॅरोट आहे, पोपट आहे, त्याचे बघा कसे असतात, त्याचे टोज बघा कसे असतात, पायाची बोटं 2 पुढच्या साईडला असतात आणि 2 पाठच्या साईडला असतात. मग त्यांना काय बोलतात, क्लाइम्बिंग. कुठले बोलतात, क्लाइम्बिंग बर्ड्स. ओके. पॅरोट इज ए क्लाइम्बिंग बर्ड. ओके. तर these toes help the parrot to climb trees. मग तो काय करतो, झाडावर चढण्यासाठी, म्हणजे जे क्लाइम्बिंग म्हणजे काय, चढणे. मग जो हे जे असे टोज असतात, ओके, पुढे 2 आणि पाठीमागं 2, तर ते काय करतात, ते पॅरोटला हेल्प करतात झाडावर चढण्यासाठी पटापट. ओके, चालण्यासाठी. नेक्स्ट काय दिलंय, फ्लेश इटिंग बर्ड. आता जे मांस खाणारे असतात, जे डेड ॲनिमल्सचे मांस खातात ना, फ्लेश, तर त्यांचे कसे असतात बघा. द इगल अँड वल्चर्स हॅव अ स्ट्रॉंग क्लॉज. तर त्यांचे जे क्लॉज असतात, पायाचे जे नख असतात ते एकदम स्ट्रॉंग असतात, गरुड आणि गिधाडचे, कारण ते शिकार करणारे प्राणी आहेत, पक्षी आहेत. तर दिस हेल्प देम टू कॅच द स्मॉल ॲनिमल्स फॉर फूड. मग ते काय करतात, त्यांची जी नखं एवढे स्ट्रॉंग असतात तर त्यांना असे उडता उडता थोडं खाली येतात आणि पटकन ते छोट्या ॲनिमल्सला काय करतात, पंजामध्ये, मखांमध्ये पकडून घेऊन जातात, शिकार करतात. ओके, त्यांच्या फूडसाठी. ओके, म्हणून त्यांचे जे हे असतात क्लॉज ते खूप कसे असतात, स्ट्रॉंग असतात, नखं खूप स्ट्रॉंग असतात. बघा इथे दिसत आहेत ना सगळ्यांना, हे तुम्हाला इथे दाखवलंय गिधाड आणि गरुडचा हे कसे असतात क्लॉज.
कळतंय ना सगळ्यांना? सगळ्यांना कळतंय ना? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा जरा. ओके, चला आता नेक्स्ट कुठला आहे? फ्लेश इटिंग झाला आपला बर्ड. आता स्विमिंग बर्ड. आता जे स्विमिंग करणारे कुठले बर्ड्स आहेत? डक आणि स्वॅन. ओके, तर जे डक अँड स्वॅन हॅव अ वेब फीट. तर त्यांचे जे फीट असतात, पाय कसे असतात? वेब असतात बघा, असे एकमेकांना जुळले. ओके, दिसतंय ते मध्ये असं पॅड लाईक स्ट्रक्चर असतं ना, पिडल त्यांनी सांगितलं वरती पॅडल लाईक स्ट्रक्चर फीट असतात. ओके, पॅडल सारखे. मग त्यांचे ते कसे असतात? पाय वेब फीट बोलतात त्याला. दिस हेल्प देम टू स्विम इन द वॉटर. मग त्यांना कसे ते पाय त्यांचे तसे का असतात? कारण त्यांना पाण्यामध्ये पोहण्यासाठी. ओके, नंतर सांगितले आता बघा आपले झाले काय क्लॉज आणि फीटचं सगळे टाईप्स झाले. ओके, आता नेक्स्ट दिले त्यांनी सी ॲनिमल्स. आता काय आलंय? दुसरे ॲनिमल्स कुठले? सी म्हणजे जे समुद्रात राहणारे त्यांना काय बोलतात? सी ॲनिमल्स. ओके, दिस ॲनिमल्स ऑलवेज लिव्ह इन अ वॉटर. हे नेहमी कुठे राहतात? समुद्रामध्ये राहतात. ओके, दे कॅन स्विम इन वॉटर. ते पाण्यामध्ये पोहू शकतात. ओके, तर आता तुम्हाला माहित आहेत कुठले कुठले सी ॲनिमल्स आहेत बघा, इथे खाली दिलेले आहेत. सम ऑफ द सी ॲनिमल्स आर वेल. वेल सगळ्यांना माहिती आहे ना? जी वेल आहे ती काय सी ॲनिमल आहे. नंतर ऑक्टोपस, सगळ्यांना ऑक्टोपस माहिती आहे. परत काय? सी हॉर्स. ओके, सी हॉर्स म्हणजे सी हॉर्स आहे. नेक्स्ट काय? फिश दाखवलंय, फिश आणि स्टारफिश. हे सगळे कुठे राहतात? सी मध्ये राहतात. ओके, पानघोडा बोलतात त्याला. सी हॉर्स म्हणजे काय? पानघोडा. आणि स्टारफिश म्हणजे काय? तारा मासा. ओके, तर हे सगळे पाण्यामध्ये राहतात. हे सगळे सी ॲनिमल्स आहे. ओके, आता बघा त्यांनी सांगितलं लँड अँड वॉटर ॲनिमल. आता जे जमिनीवर पण राहतात आणि पाण्यामध्ये पण राहतात असे कुठले ॲनिमल्स आहेत? तर इथे दिले बघा, दिस ॲनिमल्स कॅन लिव्ह ऑन अ लँड अँड इन अ वॉटर. तर ते जमिनीवर पण राहतात आणि पाण्यामध्ये पण राहतात. तर ते कुठले? फ्रॉग, जो बेडूक आहे तो जमिनीवर सुद्धा राहतो आणि पाण्यामध्ये सुद्धा राहतो. आणि क्रोकोडाईल, मगर. मगर सुद्धा जमिनीवर पण राहते आणि पाण्यामध्ये सुद्धा राहते. ओके, आता नेक्स्ट ॲनिमलचा कुठला ग्रुप आहे बघा? इन्सेक्ट. आता हे सगळे किडे वगैरे आहेत, कीटक, हे सुद्धा ॲनिमल्सच आहेत ना एक प्रकारे. तर बघा नेक्स्ट ॲनिमलचा ग्रुप कुठला आहे? इन्सेक्ट, किडे, कीटक, माशा वगैरे. ओके, तर दिस देअर आर मेनी इन्सेक्ट अराउंड अस. तर आपल्या आजूबाजूला खूप सारे इन्सेक्ट्स असतात. ओके, दे हॅव अ 6 लेग्स. त्यांना किती पाय असतात? 6 पाय असतात. ओके, 6 लेग्स असतात. मोस्ट इन्सेक्ट्स हॅव विंग्स टू फ्लाय. तर काही जे इन्सेक्ट्स असतात, काही जे किडे असतात, कीटक असतात, त्यांना उडण्यासाठी काय असतात? पंख असतात. सम ऑफ देम क्रॉल ऑन द ग्राउंड. आणि पण काही जण काय फक्त जमिनीवर काय करतात? ते रेंगाळतात. क्रॉल म्हणजे काय? सरपटतात, रेंगाळतात. जसं तुम्हाला माहितीये अर्थवर्म, गांडूळ, ते सुद्धा इन्सेक्टच आहे ना. आणि नाहीतर ते काय करतं? जमिनीवर रेंगाळतं. ओके, सरपटतं. फ्लाईज अँड मॉस्किटोज आर अवर एनिमीज. जे फ्लाईज, माशा आणि जे मच्छर आहेत ते आपले काय आहेत? दुश्मन म्हणजे शत्रू आहेत. ओके, कारण का? ते आपल्याला फ्लाईज काय करतात? कॅरी जर्म्स. ते सगळे जंतू, रोगजंतू, त्यांच्यामुळे काय होतं? रोगजंतू येतात ना, आणि त्याच्यामुळे आपल्याला डिसीज होतात, रोग होतात. द मॉस्किटो स्प्रेड्स डिसीज लाईक मलेरिया. तर मॉस्किटो जे मच्छर असतात त्यांच्यामुळे कुठला रोग होतो? मलेरिया हा रोग होतो. ओके, आता सम ऑफ द इन्सेक्ट अराउंड अस आर. तर आपल्या आजूबाजूला कुठले कुठले इन्सेक्ट्स असतात बघा, इथे काही एक्झाम्पल दिले त्यांनी. मॉस्किटो मच्छर, हाऊस फ्लाय माशा, देन कॉक्रोच झुरळ सगळ्यांना माहिती आहे, बटरफ्लाय फुलपाखरू, बिटल म्हणजे ढेकून. ओके, देन बी मधमाशी सगळ्यांना माहिती आहे, माशी मधमाशी. देन अँट, अँट म्हणजे मुंगी, ग्रास ऑफर म्हणजे नाकतोडा. ओके, सगळ्यांना माहिती आहेत ना इन्सेक्ट्स? सगळ्यांना इन्सेक्ट्स माहिती आहेत ना ते? ओके, तर बघा इथेच आपला लेसन कंप्लीट झालाय. तर आपल्या ॲनिमल्सचे कुठले कुठले ग्रुप्स होते? फर्स्ट होता मॅमल्स. मॅमल्स आपण बघितले. मॅमल्सला म्हणजे कुठले? ज्यांना 4 पाय वगैरे, 4 पाय किंवा 4 हात असतात त्यांना मॅमल्स बोलतात. नेक्स्ट काय सांगितलं होतं? रेप्टाइल्स. रेप्टाइल्स म्हणजे काय? त्यांची स्किन एकदम हार्ड असते, नंतर त्यांच्या स्किनवर काहीतरी खवले वगैरे असतात. ओके, आणि काहींना पायच नसतात. ओके, त्यांना सरपटतात, त्यांना आपण काय बोलतो? रेप्टाइल्स.
नंतर कुठले ॲनिमल्स होते? बर्ड्स, पक्षी. ते सगळ्यांना माहिती आहे. तर पक्षीमध्ये आपण बघितलं होतं काहींचे बिक्सचे सगळे टाइप्स बघितले होते. म्हणजे शॉर्ट बिक्स, लॉंग बीक, ओके, कर्व बीक. देन त्यांचे पायाचे आपण नखांचे टाइप्स बघितले होते आपण. कोणाचे पाय पर्चिंग बर्ड्स कुठले, क्लाइम्बिंग बर्ड्स कुठले, ओके, फिश इटिंग कुठले, फ्लेश इटिंग, सॉरी. देन आपण काय बघितलं? सी ॲनिमल्स बघितले, समुद्रात राहणारे ॲनिमल्स बघितले. देन लँड आणि वॉटर, समुद्रात आणि जमिनीवर, पाण्यामध्ये आणि जमिनीवर राहणारे बघितले. देन आपण लास्टला काय बघितलं? इन्सेक्ट, वेगवेगळे कीटक बघितले. ओके, आता इथे बघा तुम्हाला काय दिले? डू यू नो, तुम्हाला माहित आहे का? द हाऊस लिझार्ड कॅन नॉट ओनली वॉक ऑन द वॉल, इट कॅन ऑल्सो वॉक ऑन द सिलिंग. आता तुम्हाला वाटत असेल की जी पाल वगैरे, तर तुम्हाला असं वाटत असेल की तुम्हाला ती भिंतीवरच दिसते, म्हणजे ती भिंतीवरच तिला चालता येतं, असं नाही. तिला जमिनीवर, इट कॅन ऑल्सो वॉक ऑन द सिलिंग, म्हणजे जे आपल्या वरती घराचं वरचं छप्पर आहे ना, सिलिंग, त्याच्यावर सुद्धा ती चालू शकते. ओके, म्हणजे ती अशी तुम्हाला वाटेल की वरती ती घराच्या म्हणजे वरचं जे भाग आहे ना, सिलिंगचा भाग वरचा, जिथे फॅन आपला असतो त्याच्यावर पण ती चालू शकते. तुम्हाला वाटेल की ती खाली पडेल, पण ती नाही. तिचे पाय जे असे असतात ते भिंतीला चिपकतात. ओके, कळालं सगळ्यांना लेसन? चॅटबॉक्स मध्ये रिप्लाय करा. इन द ॲनिमल वर्ल्ड, तर आपण सगळे ॲनिमल्स बघितले, वेगळे वेगळे डिफरंट टाइप्सचे. सगळ्यांना कळाले? ओके, चला. तर आपण आता क्वेश्चन आन्सर्स बघूया. आता तुम्ही सुद्धा आन्सर सांगायचंय मला, सेकंड स्टँडर्ड स्टुडंट. बघा आता फर्स्ट क्वेश्चन काय तुमचा? फिलिंग द ब्लँक्स. ओके, फीड देअर यंग वन्स. आता कुठले ॲनिमल्स आहेत ते त्यांच्या लहान मुलांचं पालन पोषण करतात? डॅश फीड देअर यंग वन्स. कोण सांगणार? कुशाल सांग. Mammals. मॅमल्स, व्हेरी गुड. जे मॅमल्स आहेत ते काय करतात? स्वतःचे जी लहान मुलं आहेत त्यांचे पालन पोषण करतात. ओके ओके, नेक्स्ट. डॅश कीप द बर्ड्स वॉर्म. आता जे बर्ड्स आहेत त्यांना एकदम उबदार ठेवण्यासाठी, त्यांना एकदम गरम राहण्यासाठी काय असतं त्यांच्याकडे? सार्थक सांग. डॅश कीप द बर्ड्स वॉर्म. Feathers. फेदर्स, व्हेरी गुड. फेदर्स कीप द बर्ड्स वॉर्म. ओके, माइक ऑफ करा. नेक्स्ट. डॅश हॅव हार्ड अँड स्केली स्किन. मधुरा सांग. कुठल्या ॲनिमल्सला हार्ड आणि स्केली स्किन असते? जाड स्किन आणि त्याच्यावर खवले असतात. मधुरा. डॅश हॅव अ हार्ड अँड स्केली स्किन. मधुरा आहे ना क्लासमध्ये? माइक ऑन कर. हा, हो. तर कुठल्या ॲनिमल्सला हार्ड आणि कुठल्या ॲनिमल्सची स्किन हार्ड असते आणि स्केली असते? कुठल्या प्राण्यांची जी त्वचा असते ती जाड असते आणि त्याच्या अंगावर खवले असतात? मी सांगितलं ना, रेप्टाइल्स. काय आन्सर? रेप्टाइल्स. Howla. ओके, माइक ऑफ करा. कोण सांगणार आन्सर मला? कुशाल सांग. डॅश हॅव हार्ड अँड स्केली. Reptile. रेप्टाइल्स, व्हेरी गुड. नेक्स्ट आहे आता मॅच द फॉलोइंग. ओके, चला. आता सांगा, कोण सांगणार मला स्पॅरोची बीक कशी असते? चोच कशी असते स्पॅरोची? सार्थक सांग. Short beak. शॉर्ट बीक, व्हेरी गुड. देन डकची कशी असते? कोण सांगणार मला? फर्स्ट स्टँडर्ड मधनं कोण सांगणार? डकची जी बीक असते ती कशी असते? जिज्ञासा सांग बाळा.
कशी असते डकची? जिज्ञासा सांग. डकची कशी असते बीक? फ्लॅट असते की कर्व असते की शॉर्ट असते? Flag beak. फ्लॅट बीक. व्हेरी गुड. देन ईगल. ईगलची कशी असते बीक? कोण सांगणार मला? कर्व असते की शॉर्ट असते की फ्लॅट असते? आयशा सांग. Cow beak. व्हेरी गुड. कर्व बीक असते. ओके, व्हेरी गुड. फर्स्ट स्टँडर्ड स्टुडंट, तुम्ही सुद्धा लक्ष दिलंय. नेक्स्ट इयरला तुम्हाला सुद्धा हेच येणार आहे लेसन. ओके, बघा आता थर्ड क्वेश्चन काय? आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. ओके, आता तुम्हाला क्वेश्चन विचारलाय. डिस्क्राईब द टोज ऑफ पर्चिंग बर्ड. आता पर्चिंग बर्डचं टोज कोण सांगणार मला कसं असतं? कुशल सांग. कसं असतं पर्चिंग बर्डचं टोज? आपण वरती बघितलं होतं ना. कुशाल माईक ऑन कर. कसं असतं पर्चिंग बर्डचं जे टोज असतात ते कसे असतात? कोण सांगणार मला? ओके, सार्थक माईक ऑन कर. सांग बाळा कसे असतात पर्चिंग बर्डचे टोज? कोण सांगणार? 3 dots हा, in front and one, two dots On the back. on the ॲट द बॅक. ओके, तर बघा इथे मी मगाशीच सांगितलं ना, पर्चिंग बर्ड्स असतात जे क्रो, पिजन आणि स्पॅरो, त्यांचे टोज कसे असतात? 3 टोज असतात. ते पायाची 3 बोटं कुठे असतात? पुढच्या साईडला असतात आणि एक बोट कुठे असतं? पाठच्या साईडला असतं. तर काय लिहिणार तुम्ही? 3 टोज इन द फ्रंट अँड 1 टो ॲट दी बॅक. ओके, कळालं सगळ्यांना? इथेच आन्सर आहे. इथे सुद्धा आन्सर दिलेलं आहे बघा. द टो ऑफ पर्चिंग बर्ड्स होल्ड द ब्रांच ऑफ द ट्रीज. हे सुद्धा तुम्ही लिहू शकता आणि तुम्ही ते सुद्धा लिहू शकता. ओके, तर जास्त मेन करून तुम्ही काय करायचंय? हा, हे आन्सर लिहायचं. इथे दिलंय ना आन्सर, हे लिहायचं सगळ्यांनी. दे हॅव पर्चिंग बर्ड हॅव 3 टोज इन फ्रंट अँड 1 टोज ॲट दी बॅक. ओके, कळालं सगळ्यांना? आन्सर काय लिहायचं? सेकंड स्टँडर्ड स्टुडंट, डिस्क्राईब करा सांगितलं ना टोज कसे असतात, तर तुम्ही ते आन्सर लिहायचंय. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन काय दिलंय त्यांनी? विच रेप्टाइल्स डू नॉट हॅव लेग्स. आता कुठल्या रेप्टाइल्सला लेग्स नसतात? चला कोण सांगणार? आता हे तर इझी आहे. मधुरा सांग. कुठला रेप्टाईल आहे त्याला लेगच नसतो, पाय नसतो? सरपटला प्राणी आहे, त्याला पाय नसतो. कोण सांगणार मला? ओके, तुलजा तू सांग. विच रेप्टाइल? स्नेक. व्हेरी गुड, स्नेक. द स्नेक डू नॉट हॅव लेग्स. तो जो स्नेक असतो त्याला लेग नसतो. ओके, आता नेक्स्ट क्वेश्चन काय दिलाय बघा. वाय इज द मॉस्किटो आवर एनिमी. जो मॉस्किटो आहे, मच्छर आहे, तो आपला शत्रू का आहे आपला? का तो आपला शत्रू आहे? कोण सांगणार? तर बघा आन्सर काय लिहिणार तुम्ही? द मॉस्किटो इज अवर एनिमी बिकॉज दे स्प्रेड डिसीज लाईक मलेरिया. तर तो आपला एनिमी आहे का? कारण तो काय करतो? रोग पसरवतो. कुठला? मलेरिया सारखा रोग पसरवतो. ओके, सगळ्यांनी आन्सर लिहायचंय. बिकॉज दे स्प्रेड डिसीज लाईक मलेरिया. ओके, कळालं सगळ्यांना? आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन कळालं का सगळ्यांना? चॅट बॉक्समध्ये रिप्लाय करा. लिहिता येतील ना सगळ्यांना आन्सर? ओके,
चला आता नेक्स्ट काय दिलं, नेम द फॉलोइंग. ओके, आता तुम्हाला इथे फक्त सांगायचंय. 2 ॲनिमल्स विच लिव्ह ऑन द लँड अँड वॉटर. आता जे पाण्यामध्ये सुद्धा आणि जमिनीवर सुद्धा राहू शकतात असे ॲनिमल्स कुठले, कोण सांगणार मला? जिज्ञासा सांग. 2 ॲनिमल्स विच लिव्ह ऑन लँड अँड वॉटर. पाण्यामध्ये पण राहतात आणि जमिनीवर पण राहतात. स्नेल, कोण सांगणार? Snake आणि tortoise. ओके, पण स्नेक ओके स्नेक पण राहतो जमिनीवर, पण तुम्ही फ्रॉग आणि टॉर्टाईज पण राहतो. व्हेरी गुड. क्रोकोडाईल पण इथे तुम्हाला काय दिलंय, फ्रॉग आणि क्रोकोडाईल दिलंय ना वरती, तर ते लिहायचंय. ओके, आता नंतर काय कोणी 2 सी ॲनिमल्स. आता सी ॲनिमल्स, सी मध्ये राहणारे ॲनिमल्स कोण सांगणार मला? आयशा सांग, सी मध्ये कुठले ॲनिमल्स असतात? Will. Whale, octopus, व्हेरी गुड. fish. येस येस, व्हेल, ऑक्टोपस, फिश, सी हॉर्स. ओके, आता नंतर 2 मॅमल्स. मॅमल्सची नावं सांगा चला. मॅमल्स म्हणजे काय सांगितलं, ज्यांना 4 पाय किंवा 4 हात असतात आणि 1 शेपूट असते. तसे कुठले मॅमल्स आहेत, ॲनिमल्स आहेत जे मॅमल्स आहेत? कोण सांगणार मला? कुशाल सांग. कुठले मॅमल्स आहेत? कोण सांगणार? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. ओके, तुळजा सांग. 2 मॅमल्स. Cat, cow, buffalo. येस येस, व्हेरी गुड. कॅट, डॉग, बफेलो. व्हेरी गुड. माईक ऑफ करा. बघा, ज्यांना 4 हात, 4 हँड, 4 लेग्स असतात, तर ते कुठले कुठले आहेत? कॅट, डॉग, डॉंकी, कॅमल, बफेलो. ओके, आता बघा 2 फ्लेश इटिंग बर्ड्स. आता जे फ्लेश खाणारे, मांस खाणारे कुठले बर्ड्स आहेत, कोण सांगणार? सार्थक सांग. कुठले 2? Virtual eagle. वल्चर आणि इगल. ओके, व्हेरी गुड. तर कुठले आहेत? वल्चर अँड इगल. Thank you. ओके, तर सगळ्यांना कळाले क्वेश्चन आन्सर्स? सगळ्यांना होमवर्क मध्ये लिहायचे ते कळाले का सगळ्यांना? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. सेकंड स्टँडर्ड स्टुडंट, लेसन सुद्धा कळाला का तुम्हाला? ॲनिमल्सचा इझी लेसन होता. ओके, तर सगळ्यांनी होमवर्क करून गुगल क्लासरूम मध्ये अपलोड करायचं आहे. ओके, तुमचे गुगल क्लासरूम मध्ये काही जणांचे होमवर्कच येत नाहीयेत. का नाही अपलोड करत आहे तुम्ही? करता की नाही होमवर्क घरी? फक्त मला प्रेरणा भोपी त्यांचंच फक्त येतं, तेच फक्त अपलोड करतात. बाकीचे सगळ्यांनी अपलोड करायचे. घरी तुम्ही करताय, पण इथे आम्हाला समजायला पाहिजे ना तुम्ही करताय की नाही. तर त्याचे पिक काढून तुम्ही गुगल क्लासरूम मध्ये सगळ्यांनी आजपासून सगळ्यांनी अपलोड करायचे. आधीचे पण राहिलेले सगळ्यांनी करायचेत अपलोड. ओके, कळालं सगळ्यांना इन्स्ट्रक्शन? ओके, मी चेक करते ज्यांचे सबमिट. मी परत एकदा चेक करते, ज्यांचे नसतील आज सगळ्यांचे यायला पाहिजे मला होमवर्क. ओके, कळालं सगळ्यांना? ओके, तर सगळ्यांना लेसन फर्स्ट स्टँडर्ड स्टुडंट तुम्हाला पण होमवर्क कळाला ना? व्हेकल्स वरचा क्वेश्चन आन्सर्स लिहायचे आहेत. ओके, चला मग आपण इथेच थांबूया. तसं पण आपल्या क्लासचा टाइम होत आलेला आहे. ओके, आपले लेसन सुद्धा कंप्लीट झालेले आहेत. इझी लेसन होते. ओके, तर चला सगळ्यांनी क्लास लेफ्ट करा. बाय एव्हरीवन. Bye bye, teacher. बाय Bye, teacher. बाय.
चला क्लास लेफ्ट करा. मधुरा क्लास लेफ्ट कर.